स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी DMR वेबसाईटवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिगार्डिंग एक परिपत्रक आले आहे, ते आज आपण बघणार आहोत. वैद्यकीय शिक्षण व आयुष्य महाराष्ट्र राज्य डॉक्युमेंट कागदपत्र पडताळणी वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या आधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय तसेच होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS ION कंपनीमार्फत दिनांक 18/9/2025 ते 24/9/2025 तसेच 13/10/2025 ते 15/10/2025 या कालावधीत विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आलेले होते. तर आपल्याला यामध्ये असं लक्षात येते की DMR एक्झामच्या TCSने घेतलेल्या DMR जी एक्झाम 19/9/2025 ते 24/9/2025 तसेच 13/10/2025 ते 15/10/2025 या दिनांक येथे पदानुसार तुम्हाला कोणाकोणाचे सिलेक्शन झाले आहे व त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणकोणत्या तारखेला आहे हे दिलेले आहे. तर पहिली पोस्ट आहे ग्रंथपालचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2/2/2026 सकाळी 9:30 ते 10 या कालावधीत होईल. अनुक्रमांक त्याचबरोबर इतर सर्व कास्टनुसार त्याचबरोबर अनुक्रमांकानुसार इथे सर्व माहिती दिलेली आहे. कोणाकोणाचे व्हेरिफिकेशन किती वाजता आहे किंवा कोणत्या तारखेला आहे. तर त्याची दुसरी पोस्ट आहे ग्रंथपाल सहाय्यक याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2/2/2026 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहील. त्याचबरोबर नंतर तिसरी पोस्ट आहे ग्रंथपाल सहाय्यक. तर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2/2/2026 12 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. कास्टनुसार तुम्हाला या ठिकाणी सर्व जागा दिलेल्या आहेत व सिरियल नंबरनुसार कोणाकोणाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कोणाकोणाला बोलवले आहे हे सर्व या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतरची पोस्ट आहे ग्रंथसूचीकार. तर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2/2/2026 रोजी दुपारी 2 ते 5:30 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर आपली इम्पॉर्टंट पोस्ट आपण लॅब टेक्निशियनची पोस्ट बघणार आहोत. यामध्ये सर्व प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत. कोणाकोणाचे व्हेरिफिकेशन कोणकोणत्या तारखेला आहे हे सांगितलेलं भौतिक उपचार तज्ज्ञ. तर याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 3/2/2026 रोजी 11:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. त्यानंतरची पोस्ट आहे दंततंत्रज्ञ असेल, क्षयकिरण सहाय्यक असेल, त्याचबरोबर ECG तंत्रज्ञ असेल, त्याचबरोबर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिनांक 5/2/2026 सकाळी 9:30 ते 1 वाजेपर्यंत राहील. आरक्षणानुसार या ठिकाणी आपल्याला कोणाकोणाला अनुक्रमांकानुसार कोणाकोणाला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवले हे दिले आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 5/2/2026 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होईल. नेक्स्ट क्वेश्चन त्यानंतर त्याचबरोबर 5/2/2026 रोजी ज्या राहिलेले स्टुडंट आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दुपारी 2 ते 5:30 या दरम्यान अनुक्रमांकानुसार राहील व कास्टनुसार या ठिकाणी आपल्याला आरक्षणानुसार या ठिकाणी सिरियल नंबरनुसार तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 6/2/2026 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. अनुक्रमांकानुसार तुमचं त्याचबरोबर कास्टनुसार तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर राहिलेल्या स्टुडंटसाठी 6/2/2026 रोजी दुपारी 2 ते सिरियल नंबरनुसार 6/2/2026 रोजी दुपारी 2 ते 5:30 या कालावधीमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ज्यावेळेला तुम्ही फॉर्म भरला होता त्या ठिकाणी जी ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट केली होती ती सर्व डॉक्युमेंट DVच्या वेळेला तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर मूळ ओरिजिनल डॉक्युमेंट त्याचबरोबर तुम्हाला सर्व डॉक्युमेंटचे एक प्रतचा बंच तुम्हाला लागणार आहे, जो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नॉन क्रिमिनल वगैरे असेल तर सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच जे डॉक्युमेंट आपण फॉर्मच्या वेळेला सबमिट केलेले आहे ती सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.